चांगलं आहे पण रूप चांगलं नव्हतं. बर, आता तिसरी एक स्त्री सांगा, ती दिसायलाही चांगली नाही आणि तिचा गुणही चांगला नाही. आता तुम्ही उत्तर दिलं नाही त्यामुळे तुम्हाला सोन्याचं नाही. आता तुम्ही शूरपणा काय, बरोबर आहे? आणि 3 उत्तर द्यायची. हा, तुम्हाला सोन्याचं नाही. शूरपणा का शूरपणा का गुणाने चांगले ना रूपाने? कारण आपल्या तिचा सगळा इतिवृत्तांत माहिती आहे की ती नंतर प्रोग्राम चंद्राकडे गेली, लक्ष्मणाकडे गेली, सगळ्याकडे गेली, पण कुणीच तिला स्वीकारलं नाही. का? तिचा गुण चांगला आहे का रूप चांगले नाही? रूप चांगलं म्हणावं तर मग सीतामाईचा स्वयंवरामध्ये तिचा स्वीकार केला पण शूरपणखेचा स्वीकार केला नाही. रूप चांगलं नाही, गुणही चांगलं नाही. आणि तिसरी एक स्त्री असे की तिचं रूपही चांगले, तिचं गुणही चांगलं आहे. नाही चुकले त्यामुळे आता तुम्हाला नाही. सगुण आणि गुजिरे कोण? सीतामाई. ठीक आहे ना? मगाची त्रिजटा सांगितली ना, तिचं रूप चांगलं नाही पण गुण चांगला आहे. अशोकवाटीमध्ये ठेवलं महाराज सीतामाईला आणि अशोकवाटीमध्ये ठेवल्यानंतर सगळा राक्षसीनेचा पहारा होता. पण राक्षसीनेच्या पहारामध्ये फक्त एकच राक्षसीने होती. तिने सांगितलं घाबरू नकोस, तू जरी आमच्या पक्षामध्ये आलेली आहेस तरी सुद्धा तुला केसाला धक्का कोणी लागणार नाही. फक्त ते पाहिजे आमच्या पक्षात काही होणार नाही. आणि मग रामायणामध्ये त्रिजटा गुण चांगला आहे पण रूप चांगलं नाही. आणि आमची शेवटची स्त्री आहे की तिचं रूपही चांगलं आहे आणि तिचं गुणही चांगला आहे. अशा मा सीता, आमच्या सीतामाईला स्वयंवरामध्ये सगळे राजराजे आले पण तिथं फक्त स्वीकारलं कुणी? प्रभू रामचंद्रांनीच तिचा स्वीकार केला, इतरांनी स्वीकार केला नाही. का? कारण ती गोजिरी आहे आणि सगुण आहे. तसं मग सांगा, सीतामाई जर गोजिरी आणि सगुण असतील तर सीतामाईचा पतिराज कसा असणार आहे? गोजिरी आणि सगुण. आणि म्हणून तो परमात्मा आम्ही पाहिला गोजिरे सगुण आहे. ठीक आहे? आपल्याला आपलं सून भेटावी असं वाटत असेल तर ती गोजिरी भेटावी असं वाटते का सगुण गुणाने चांगली असावी असं वाटते? तर बोला. हा, गुणाने. कुणाला गुणाने चांगली भेटते हवी का? कुणालाच नाही. एकीनं वर एकाला पण घेते ना दुसरीने सांगितलं खाली का? ऐका, गुणाने चांगले आणि रूपाने चांगलेली आहे ते म्हणजे आमची सीतामाई आहे. तसं त्या सीतामाईचा पतिराज म्हणजे भगवान परमात्मा आहे. तू सुद्धा गोजिरे आणि सगुण आहे म्हणून हे रूप मला आवडे. हे काय आमच्या व्याकरणामध्ये पुल्लिंगे का नपुंसकलिंगी शब्द आहे बा? हे हा पुल्लिंगी. बर, काय म्हण? पुल्लिंगी शब्द आहे का नपुंसकलिंगी का स्त्रीलिंगी? पुल्लिंगी. मार्क देताना हे, हा, ही आणि हे. ठीक आहे? हा म्हणजे पुल्लिंगी, ही म्हणजे स्त्रीलिंगी आणि हे म्हणजे नपुंसकलिंगी. ऐका, आता हा, ही, हे क्रियापद आहे का विशेषण आहे? हा, शिक्षक असल्यामुळे सांगितलं तुम्ही सर्व. ते क्रियापद पण नाही आणि विशेषण नाही. मग क्रियापद आणि विशेषण नाही, मग ते सर्वनाम आहे. सर्वनाम कशाला येतात? नामाबद्दल येणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? सर्वनाम. आता मग नामाबद्दल येणार प्रत्येकाचं नाव घेण्यापेक्षा मग आता हे, हा, ही, हे. आता हा, ही, हे जे आहे ते दूरचं दर्शन करणारा सर्वनाम आहे का जवळचं दर्शन आहे? जवळचं दर्शन आहे. हा, ही, हे याला म्हणायचं समीपदर्शी सर्वनाम. आणि तो, ती, ते काय झालं? दूरदर्शी सर्वनाम. मग इथं हा, ही, हे म्हणण्याचं कारण काय? हे का? कारण हे नपुंसकलिंगी शब्द आहे. हा नाही आणि ही नाही. रूप कसं आहे? नपुंसकलिंगी म्हणून हे सर्वनाम वापरलं. हे रूप मला आवडलं पण हे रूप आवडत असताना आम्हाला ते रूप दिसलं कसं? आवडे हे रूप गोजिरे सगुण आणि पाहता लोचन सुखावले. ते रूप पाहिलं आणि पाहिल्याबरोबर ते डोळ्याला सुख झालं. महाराज डोळे तर जड आहे. ठीक आहे? डोळे कसे? जड आहे. ठीक आहे? मग खरं काय? चेतन काय आहे? तर याच्यामध्ये आत्मतत्व आहे ना, जे जीवात्मा आहे ते चेतन आहे आणि डोळे कसे? जड आहे. प्रेत मेल्यानंतर माणसाला डोळे असतात का नसतात? असतात.